नमस्कार. DSC 1E एन्व्हायरमेंटल जॉग्राफी क्लास TYBA सेमिस्टर 5. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पर्यावरण भूगोलाची व्याख्या, स्वरूप व व्याप्ती हा टॉपिक घेतला होता. आपल्याला या व्हिडिओ लेक्चरमध्ये पर्यावरणीय अभ्यास पद्धती हा टॉपिक घ्यायचा आहे. आपणास माहीत आहे की मानवाची जी काही जीवनक्रिया आहे ही संपूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे, पर्यावरणावर अवलंबून आहे. मानवाबरोबर इतर पशुपक्षी प्राणीसुद्धा संपूर्णतः निसर्गावर अवलंबून असतात. मानवाच्या किंवा इतर संपूर्ण सजीव घटकांच्या जेवढ्याही काही गरजा असतील ह्या संपूर्ण गरजा ह्या निसर्गातच पूर्ण होत असतात, निसर्गातूनच त्याला प्राप्त होत असतात. निसर्ग हा घटक किंवा सभोवतालचं पर्यावरण इतकं महत्त्वाचं आहे की या निसर्गातून किंवा या पर्यावरणातून जर मानवाला काही मिळालं नाही तर मानव जात किंवा समाज संपूर्णपणे नष्ट होऊ शकते. म्हणूनच निसर्गाचं जगणं, पर्यावरणाला वाचवणं, पर्यावरणाचं संवर्धन करणं, सुरक्षित ठेवणं ही संपूर्ण सजीव घटकाची नैतिक जबाबदारी आहे. या अभ्यास पद्धतीत अनेक प्रकारचे गट पाहायला मिळतात. काही जण पर्यावरणाचं कौतुक करतात, काही पर्यावरणाला धरून चालतात, काही गट किंवा काही लोक, काही समाज पर्यावरणाच्या विरोधात चालतात. पर्यावरणाच्या विरोधात किंवा पर्यावरणाला दुय्यम स्थान देतात. पर्यावरण म्हणजेच काय की पर्यावरणामुळे जर मानव आहे तर मानवामुळे सुद्धा पर्यावरण आहे असे काही मानणारे लोक किंवा समाज या जगामध्ये, या पृथ्वीवर आपल्याला पाहायला मिळतील. काही जो समाज आहे तो मानव जातीला किंवा मानव समाजालाही मानतो, पर्यावरणालाही मानतो. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या तात्विक लढाईमध्ये कोणीही जिंकत नाही आणि कोणीही हारत नाही. बदलत्या वेळेनुसार विचारसुद्धा बदलतात, परिस्थितीसुद्धा बदलते आणि या काळानुसार मानवाची वैचारिक पातळीनुसार आजूबाजूचे घटक किंवा आजूबाजूला होत असलेली परिस्थितीसुद्धा बदलण्यास कारणीभूत होत असते. याच अभ्यास पद्धतीमध्ये सर्वात महत्त्वाचा जो घटक मानला गेलेला आहे तो म्हणजे मानव हा समाज किंवा हा जो जैविक घटक आहे हा जरी संपूर्णपणे पर्यावरणावर जरी अवलंबून असला तरी पर्यावरणातल्या अनेक घटकांमध्ये बदल करण्याची ताकद किंवा हुशारी ही या मानवामध्ये दिसून येते. मानव हवे तेव्हा जे त्याला हवे असल्यास ते करू शकतो, परिवर्तन करू शकतो. एखाद्या ठिकाणी जर अडथळा ठरत असेल तर एका डोंगराला किंवा मोठमोठ्या पर्वतांना भेदून किंवा त्यांना फोडून त्यातून रस्ता मानवच तयार करू शकतो. एखाद्या ठिकाणी जर नदीला पूर येत असेल आणि या नदीला आलेल्या पुरात जर काही लोक अडकत असतील, गावांना त्याचा त्रास होत असेल किंवा त्या आपत्तीत ते जर अडकत असतील तर याच्यावर निवारण करण्यासाठी मानवच आपली भूमिका तयार करतो. या नदीवर किंवा या महापुरावर मोठमोठे धरण किंवा पूल बांधण्याचं कामसुद्धा या मानवाने केलेलं आहे. म्हणजे मानवाची प्रगती, मानवाने जी काही केलेली आहे ती सुद्धा नाकारता येत नाही. परंतु पर्यावरणातनं जे काही मानवाला मिळतं आणि मानव पर्यावरणावर जास्त भारी पडतोय किंवा पर्यावरणाला एकदम खाली किंवा दुय्यम जर स्थान देत असेल तर यामध्ये ही चूक मानवाची आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. पर्यावरणाला सुद्धा नाकारता येत नाही, कारण मानवापेक्षा किंवा इतर सजीव किंवा जैविक घटकांपेक्षा निसर्ग आणि पर्यावरण सर्वात महत्त्वाचं आहे. या अभ्यास पद्धतीमध्ये अशाच प्रकारच्या अभ्यास पद्धतींचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. या पर्यावरणीय अभ्यास पद्धतीमध्ये प्रामुख्याने 3 अभ्यास पद्धतींचा उल्लेख केला गेला आहे. त्याच्यातली पहिली आहे पर्यावरणवादी अभ्यास पद्धती, एन्व्हायरमेंटल अप्रोचेस. दुसरी आहे शक्यतावादी अभ्यास पद्धती, पॉसिबिलिटी अप्रोचेस. आणि तिसरी आहे परिस्थितिकीय अभ्यास पद्धती अर्थात इकोलॉजिकल अप्रोचेस. ह्या 3 प्रकारच्या अभ्यास पद्धती या अतिशय महत्त्वपूर्ण आणि वैविध्यपूर्ण आहेत. कारण पर्यावरणाचं जर नुकसान होत असेल तर पर्यावरणाचं ते नुकसान भरून काढणं ही सुद्धा संपूर्ण सजीव किंवा अर्थात जैविक घटकांची जबाबदारी आहे.
तर सर्वात पहिली जी अभ्यास पद्धती सांगितली गेली आहे ती म्हणजे पर्यावरणवादी अभ्यास पद्धती. पर्यावरणवादी अभ्यास पद्धती अर्थात पर्यावरणाला मानणारे, पर्यावरणाचे पुरस्कर्ते, पर्यावरणाला धरून चालणारे आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देणारे आणि पर्यावरणाला कसं जिवंत ठेवू शकू अशा प्रकारची विचारधारणा किंवा संकल्पना घेऊन चालणारा जो एक समाज आहे, हा समाज पर्यावरणवादी अभ्यास पद्धतीमध्ये गणला जातो किंवा मोजला जातो. या अभ्यास पद्धतीमध्ये पर्यावरणवादी अर्थात जे पर्यावरणावर किंवा पर्यावरण मित्र किंवा पर्यावरण प्रेमी ज्याला आपण म्हणतो आणि नेहमी पर्यावरणाचाच विचार करतात असे लोक किंवा असा समाज कोणत्याही ठिकाणी जर चुकीचं जर काम होत असेल किंवा मानवाच्या चुकीच्या पद्धतीमुळे जर एखाद्या निसर्गाला जर हानी पोहोचत असेल तर हाच समाज किंवा हाच गट त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी एका गटाने तयार होऊन किंवा सहभागाने त्या गोष्टीला विरोध करून ती गोष्ट थांबवण्याचा प्रयत्न करतात. कारण या समाजाला किंवा या गटाला माहीत असतं की जर हे जर चुकीचं झालं तर या ठिकाणी हानी ही निसर्गाला अर्थात पर्यावरणालाच होऊ शकते. आणि म्हणूनच या समाजाला किंवा या गटाला सुद्धा माहीत आहे की या पर्यावरणातनं या निसर्गातनं आपण जन्मलो आहोत. आपला सर्व उदरनिर्वाह आपल्या सगळ्या गरजा या सगळ्या गोष्टी याच्यातनं प्राप्त होत आहे आणि म्हणूनच हे विसरता येऊ शकत नाही. आणि या अशा प्रकारच्या विचारसरणीतनं या समाजाने निसर्गाला सर्वश्रेष्ठ मानले आहे. हे आपण SYला असताना सुद्धा शिकलेलो आहोत. निसर्गाला श्रेष्ठ मानून अर्थात निसर्ग हाच आपला देव आहे आणि मानव किंवा इतर सजीव येण्याच्या आधी सर्वात आधी पर्यावरण होतं. सर्वात पहिले निसर्गाची निर्मिती झालेली दिसून येते आणि याच निसर्गाच्या निर्मितीमधूनच इतर जैविक अजैविक घटक निर्माण झालेले आहेत. हे सुद्धा सांगणे या ठिकाणी बरोबरच असेल. आणि म्हणूनच या पर्यावरणवादी अभ्यास पद्धतीमध्ये हा जो समाज आहे किंवा हा जो गट आहे हा नेहमी पुरस्कर्ता आहे. तो नेहमीच या पर्यावरणाला धरून चालत असलेला असतो. म्हणूनच म्हणतो की जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक संघटना आहेत, झाडे वाचवा, झाडे जगवा समिती, वृक्ष लागवड समिती, पर्यावरण संवर्धन समिती, अशा प्रकारच्या समिती किंवा समाज किंवा माध्यमातून पर्यावरणाबद्दल असलेली जनजागृती करण्याचं मानस या समाजाकडूनच होत असतं. आणि म्हणूनच वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमात आपल्याला पर्यावरणाबद्दल नेहमीच जनजागृती करून आपल्याला त्या पर्यावरणाला कशा प्रकारे वाचवता येईल हे या ठिकाणी सांगण्यात येतं. तर या पर्यावरणवादी अभ्यास पद्धतीमध्ये पर्यावरणाला अर्थात निसर्गाला सर्वश्रेष्ठ मानण्यामागचं कारण हेच आहे की मानवाच्या सभोवताली जे काही पर्यावरण किंवा निसर्ग आहे या सगळ्या घटकातनं मानवाला हवे असलेल्या त्या गरजा पूर्ण होत असतात. आणि म्हणूनच मानव पर्यावरणाला काही देऊ शकत नाही, परंतु निसर्गातनं अनेक प्रकारचे फळ, फूल, पानं, विविध प्रकारचे अन्नधान्य हे सगळे घटक मानवाला प्राप्त होत असतात, ते मिळत असतात. आणि म्हणूनच निसर्गाला सर्वश्रेष्ठ मानण्यामागचं हेच कारण आहे. कारण मानवाच्या उत्पत्तीच्या आधी निसर्गाचा जन्म किंवा निसर्गाची उत्पत्ती झालेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणूनच निसर्ग मानवासारखा जरी उन्मत्त असला किंवा मानव हा जरी उन्मत्त असला किंवा एकदम चुकीच्या पद्धतीने जर वागत असला तरी तसं निसर्गाला वागून किंवा धरून चालता येत नाही. निसर्ग हा त्याच्या जबाबदारीने त्याच्या योग्य त्या पातळीनुसार आपलं कालचक्र हे फिरवत असतो. आणि पर्यावरण या पर्यावरणातल्या घटकांतूनच मानवाला जेव्हा वाटेल, जेव्हा हवं असेल तेव्हाच ते फळ किंवा फूल किंवा पानं किंवा विविध प्रकारचे घटक हे देत असतो. परंतु निसर्ग जरी सर्वश्रेष्ठ असला तरी या अभ्यास पद्धतीत सर्वप्रथम हिप्पोक्रेटस या शास्त्रज्ञाने इसवी पूर्व 5व्या शतकात निसर्ग सर्वश्रेष्ठ मानवापेक्षा पर्यावरण सर्वात महत्त्वाचं आहे हे सर्वात आपलं मत हे प्रतिपादित केलं. आणि म्हणूनच मानवी जीवनाचा अभ्यास करताना नैसर्गिक पर्यावरणाचा प्रभावाचे स्पष्टीकरण या हिप्पोक्रेटसने केले. आणि त्याच्यानंतर अनेक प्रकारचे शास्त्रज्ञ, स्ट्रॅबो असतील, रॅटझेल असतील किंवा डार्विन असेल इत्यादी शास्त्रज्ञांनी सुद्धा निसर्गाला सर्वश्रेष्ठ मानण्यात आलेलं आहे किंवा मानलेलं आहे. आणि म्हणूनच सर्व एवढ्या मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी किंवा या विचारसरणीच्या लोकांनी मानवापेक्षा निसर्गाला अग्रस्थानी ठेवून निसर्गाला प्रमुख स्थान देत निसर्ग हा सर्वश्रेष्ठ आहे असे सांगितले आहे. कारण नैसर्गिक पर्यावरण फार मोठ्या प्रमाणात
मानवी जीवन अर्थात मानवाचं जे काही समाज जीवन असेल, मानवी जीवनच नाही तर संपूर्ण पशुपक्षी प्राण्यांचं जे जीवन आहे हे नियंत्रित करत असते. आणि म्हणूनच या निसर्गाला सर्वश्रेष्ठ मानण्यामागचं हे प्रमुख कारण असं या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच या ज्या काही क्रिया किंवा प्रक्रिया ज्या मानवाच्या घडत असतात या निसर्गानुसारच घडत असतात, बदलत्या काळानुसारच होत असतात आणि पर्यावरणामुळेच त्याच्यावर ह्या संपूर्ण जीवनावर त्याचा प्रभाव हा पडत असतो. अशा प्रकारच्या अभ्यास पद्धतीमध्ये ही विचारसरणी या पर्यावरणीय अभ्यास पद्धतीमध्ये सांगण्यात आलेली आहे. दुसरी जी अभ्यास पद्धती जी सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे शक्यतावादी अभ्यास पद्धती. शक्यतावादी अभ्यास पद्धती अर्थात पॉसिबिलिटी ॲप्रोचेस, जी पर्यावरणाच्या विरोधात आहे. पर्यावरणीय अभ्यास पद्धतीमध्ये आपणास माहीत झालं असेल की मानवापेक्षा निसर्ग हा सर्वश्रेष्ठ आहे. तो देव आहे आणि निसर्गाला जर पूजलं तर निसर्गाची जर आपण पूजा केली तर मानव जगेल. अशा प्रकारची विचारधारा पर्यावरणीय अभ्यास पद्धतीमध्ये पर्यावरणवादी किंवा पर्यावरणप्रेमींनी मांडलेली आहे. परंतु त्याच्या उलट या शक्यतावादी अभ्यास पद्धतीमध्ये पर्यावरणापेक्षा मानवाला सर्वात जास्त आणि श्रेष्ठ मानण्यात आलेलं आहे. याचं कारण असं आहे, कारण ज्या ठिकाणी एक विचारसरणी किंवा जे गट तयार होतात त्याच्या विरोधात किंवा त्याच्या विरुद्ध दुसरे सुद्धा गट तयार होत असतात. एक गट काही चांगलं करायला जातो तर दुसरा गट त्याच्यावर भारी होत असतो, कारण त्याची विचारसरणी किंवा त्याची विचारधारा ही त्याच्यापेक्षा उलट असते, विरुद्ध असते आणि त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारची असते. आणि म्हणूनच याच शक्यतावादी विचारसरणीमध्ये किंवा या अभ्यास पद्धतीमध्ये पर्यावरणापेक्षा मानवाला सर्वश्रेष्ठ मानण्यात आलेलं आहे. कारण पर्यावरणात होत असलेले जे काही नैसर्गिक बदल असतील किंवा ज्या काही आपत्ती ओढवणाऱ्या असतील याच्यावर मानवाने खूप बदल करून त्या ठिकाणी हवे असलेल्या जे घटक असतील ते निर्माण केलेले आहे. आणि म्हणूनच शक्यतावादी अर्थात शक्य होण्यासारखे. आणि ह्या विचारसरणीने मानव हा असा हुशार प्राणी आहे जो हवं तेव्हा काहीही करू शकतो, बदल करू शकतो, परिवर्तन करू शकतो. त्याच्या मनाला पटेल त्या बौद्धिक पातळीनुसार तो वेगवेगळ्या प्रकारचा प्रभाव या निसर्गावर पाडू शकतो आणि त्याचप्रमाणे तो त्या पद्धतीत तो काम करत असतो. एखाद्या ठिकाणी मी तुम्हाला आताच मगाशीच सांगितलं की महापूर आला तर या महापुराचं पाणी कसं रोखता येऊ शकतं, त्याच्यावर धरण बांधून किंवा त्याच्यावर पूल बांधून किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कालवे तयार करून. म्हणजे नैसर्गिक आपत्तीमध्ये किंवा नैसर्गिक घटकांमध्ये किंवा नैसर्गिक किंवा भौगोलिक या प्राकृतिक भूरचनेमध्ये हवा तसा बदल मानव हा कोणत्याही पद्धतीत आणि केव्हाही करू शकतो. अशा प्रकारची विचारसरणी या शक्यतावादी अभ्यास पद्धतीमध्ये सांगितली आहे. आणि अभ्यास पद्धती अशा प्रकारचा अभ्यास काही विचारधारा असलेली लोक किंवा समाज या गटामध्ये आहेत. आणि असा अभ्यास करून निसर्गाला नेहमी दुय्यम स्थान देण्यात आलं आहे, कारण निसर्गापेक्षा मानव हा सर्वश्रेष्ठ आहे आणि मानव आपल्या बौद्धिक पातळीनुसार किंवा हुशारीने काहीही करू शकतो. अशा प्रकारच्या शक्यतावादी अभ्यास पद्धतीमध्ये काही शास्त्रज्ञांनी सुद्धा मानवाला सर्वश्रेष्ठ मानण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये फेबर आहे, बोमेन आहे, ब्रून्स आहे, इत्यादी प्रकारचे शास्त्रज्ञ या शास्त्रज्ञांनी मानवाला सर्वश्रेष्ठ मानण्यात आले. परंतु शक्यतावादी अभ्यास पद्धती अर्थात या शक्यतावादी विचारसरणीचा उगम हा फ्रेंच या विचारसरणीतनं झालेला आहे, फ्रेंच या राज्यक्रांतीतनं झालेलं आहे. कारण जे काही फ्रेंच शास्त्रज्ञ होऊन गेले या फ्रेंच शास्त्रज्ञांनी मानवाला सर्वश्रेष्ठ मानण्यात आलेलं आहे. कारण ज्या काही वसाहती होत गेल्या, समाजरचना बदलत गेली, वेगवेगळ्या प्रकारचा आहार किंवा चालीरीती, रूढी, परंपरा बदलत गेल्या, हे सर्व मानवाने स्वतःच्या कौशल्यावर किंवा बौद्धिक पातळीवर त्याने तयार केलेले दिसून येते. आणि अशाच प्रकारे या फ्रेंच विचारसरणीची विचारधारा पुढे येत ही विचारधारा वृद्धिंगत होत गेली आणि या विचारसरणीला अनेक लोकांनी आपलं समर्थन देण्याचं काम केलेलं आहे. अर्थात पर्यावरणापेक्षा मानवाला सर्वश्रेष्ठ समजण्यात येतं आणि मानण्यात येतं. भौगोलिक घटक जे आहेत आपल्या पर्यावरणामध्ये, हे जे काही घटक आहेत हे मानवी समूहाच्या संपर्कात आल्यामुळे परावर्तित होत असतात किंवा विकसित होत असतात किंवा बदल होत असतात. आणि म्हणूनच मानवाने 20व्या शतकात 21व्या शतकामध्ये अनेक प्रकारचा बदल हा होत गेला.
मोठमोठी महायुद्ध असतील किंवा मोठमोठी आपत्तीजनक परिस्थिती असेल, याला बदलण्यास कारणीभूत सुद्धा मानवच राहिलेला आहे. मानवानेच ते ठरवून त्याच्या नियोजनानुसार ते काम केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच मानव हा सर्वात जास्त हुशार आणि क्रियाशील आणि परिवर्तनीय प्राणी असून तो हवे तेव्हा आपले बदल किंवा जी काही त्याची अपेक्षा असेल या समाजामध्ये किंवा या पर्यावरणामध्ये तो पूर्ण करत असतो. आणि म्हणूनच या विचारसरणीला शक्यतावादी अभ्यास पद्धती असे म्हटले गेलेले आहे. या शक्यतावादी अभ्यास पद्धतीनंतर पर्यावरणीय अभ्यास पद्धतीमध्ये तिसरी जी अभ्यास पद्धत जी सांगितली गेलेली आहे ती सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे आहे परिस्थितिकी अभ्यास पद्धती. परिस्थिती हा शब्द परिसंस्था अर्थात इकोसिस्टीमवरून इकॉलॉजिकल परिस्थितिकीय ॲप्रोचेस अर्थात अभ्यास पद्धती अशा प्रकारचा हा शब्द तयार होतो. संपूर्ण परिस्थिती जी सभोवताली आहे, आपल्या निसर्गात आहे, आपल्या पर्यावरणात आहे, या जमिनीवर आहे, या भूपृष्ठावर आहे, संपूर्ण परिस्थितीचा एक संच एक सखोल असं एक मिश्रण या भूपृष्ठावर अर्थात पृथ्वीवर पाहायला मिळतं. मग परिस्थिती अर्थात वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या परिसंस्था आपल्याला माहीत आहे. मग ही परिसंस्था महासागरातील असेल, जंगलातली असेल, जमिनीवर असेल, आकाशातली परिसंस्था असेल, भूगर्भातली परिसंस्था असेल, नदी किंवा वेगवेगळ्या प्रकारची सरोवरातली परिसंस्था असेल, तर अशा प्रकारच्या परिसंस्था व त्या संबंधित असलेले जे काही घटक असतील या घटकांचा अभ्यास या परिस्थितिकीय अभ्यास पद्धतीमध्ये केला जातो. आणि म्हणूनच या अभ्यास पद्धतीला परिसंस्था किंवा परिस्थितिकीय अभ्यास पद्धती म्हटलं गेलेलं आहे. प्रामुख्याने या परिसंस्थेमध्ये जैविक व अजैविक घटक यांचा समावेश सर्वात जास्त आहे. जैविक आणि अजैविक घटक हे दोघंही घटक एकमेकांवर अवलंबून आहेत. जैविक घटक अजैविक घटकांवर अवलंबून असतात. अजैविक घटकांवर जो काही बदल होतो तो जैविक घटकांमुळे होत असतो. अजैविक घटक जिवंत राहण्यामागचं कारण म्हणजे जैविक घटक आहे आणि जैविक घटक हवे तेव्हा बदल किंवा आपल्याला हव्या असलेल्या सगळ्या गरजा अजैविक किंवा आजूबाजूच्या परिस्थितीतून किंवा सभोवतालच्या घटकातनं प्राप्त करत असतात किंवा त्या पूर्ण होत असतात. याच्यातनंच प्रामुख्याने जैविक आणि अजैविक घटकांमध्ये पर्यावरणाला समोर ठेवून अर्थात निसर्गाला अर्थात सभोवतालची परिस्थिती प्रामुख्याने याच्यामध्ये भर दिलेला आहे. आणि या परिस्थितिकीय अभ्यास पद्धतीमध्ये मानवाने जरी आपल्या बौद्धिक पातळीनुसार किंवा अनेक प्रकारच्या आधुनिक विचारसरणीनुसार जो बदल करण्याचा प्रयत्न जरी केला तरी अजैविक घटकातनं अनेक प्रकारे त्याला सामोरे जावे लागते. कारण अजैविक घटक तयार नसतात, सभोवतालची परिस्थिती तयार नसते. मग काही वेळेला मानवाला कुठे ना कुठे थांबावं लागतं आणि ही ॲडजस्टमेंट मानव या समाजाला अर्थात ज्याला आपण हुशार असं समजतो याच मानवाला कुठे ना कुठे करावी लागते. अशा प्रकारच्या अभ्यास पद्धतीमध्ये जैविक अजैविक घटक, मानव, पर्यावरण, परिसंस्था, इतर सभोवतालचे भौगोलिक आणि प्राकृतिक घटक, सांस्कृतिक घटक, मानवनिर्मित घटक या संपूर्ण घटकांचा अभ्यास या परिस्थितिकी अर्थात परिसंस्था अर्थात या अभ्यास पद्धतीमध्ये केला जातो. या अभ्यास पद्धतीचा सर्वप्रथम अभ्यास किंवा याचा उपयोग किंवा ही विचारसरणी जी कोणी आणली असेल तर ती म्हणजे चार्ल्स डार्विन, जे जैविक घटकांचे किंवा जैव पद्धतीचे निर्माते आहेत. चार्ल्स डार्विन, कार्ल लिटर, हॅकेल, फॉसबर्ग, लिंडमॅन आणि ओडम हे जे शास्त्रज्ञ होऊन गेले यांनी या परिसंस्थेचा किंवा या परिस्थितिकीय पद्धतीचा किंवा अभ्यासाचा किंवा विचारसरणीचा उपयोग सर्वप्रथम केलेला दिसून येतो. आपणास डार्विनचा मानव उत्क्रांतीचा सिद्धांत माहीतच असेल. या डार्विनच्या जैव उत्क्रांतीच्या संदर्भामध्ये सुद्धा परिसंस्था अर्थात परिस्थितीत असलेला बदल किंवा परिवर्तन हे घटक या अभ्यास पद्धतीमध्ये डार्विनने केलेले आहे आणि ते मांडलेले सुद्धा आहे. अशा प्रकारच्या परिसंस्था या काही जिवंत असतात, काही चिरस्थायी स्वरूपाच्या असतात, काही अस्थायी स्वरूपाच्या असतात, काही अतिशय अल्पावधीत असलेल्या काल किंवा वेळेपर्यंत असतात आणि यांचं अस्तित्व हे पुढच्या पिढ्या असतील किंवा या जो काही समाज असेल, मग तो जैविक समाज असेल किंवा अजैविक समाज असेल किंवा परिस्थिती असेल, हे ओढून किंवा पुढे नेण्याचं काम हे करत असतात. आणि म्हणून या सर्व परिस्थितीच्या आंतरक्रियेचा अभ्यास या अभ्यास पद्धतीमध्ये किंवा या विचारसरणीमध्ये केला जातो.
आणि म्हणूनच परिसंस्थेमध्ये निसर्गनिर्मित परिसंस्था आणि मानवनिर्मित परिसंस्था ह्या दोन परिसंस्था शेवटी महत्त्वाच्या मानल्या जाऊ लागल्या आणि त्यांचा अभ्याससुद्धा करता येऊ लागला. कारण नैसर्गिक परिसंस्था ही मानवनिर्मित परिसंस्थेपेक्षा स्वतंत्र आणि वेगळी आहे. मानवनिर्मित परिसंस्था ही नैसर्गिक निर्मित परिसंस्थेतनं तयार जरी झालेली संस्था असली तरी मानव स्वतःच्या बौद्धिक पातळीवर आणि कौशल्यानुसार आपली रचना बदल करून घेत असतो आणि हवे तेव्हा ते मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. अशा प्रकारच्या परिस्थितिकी अभ्यास पद्धती ही पर्यावरण भूगोलात अर्थात या विषयामध्ये अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे. आणि म्हणूनच या परिस्थितिकी अभ्यास पद्धतीचा अभ्यास किंवा अशा प्रकारचे घटक या विचारसरणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारे पर्यावरणीय अभ्यास पद्धतीमध्ये पर्यावरणवादी अभ्यास पद्धती, शक्यतावादी अभ्यास पद्धती आणि परिसंस्थीय किंवा परिस्थितिकीय अभ्यास पद्धती या 3 अभ्यास पद्धतीचा अभ्यास आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये केलेला आहे. याच्या पुढचा जो टॉपिक आहे तो आपण पुढच्या तासाला घेऊया. धन्यवाद.